तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, की सगळं शांत दिसत असतानाही आता कुठेतरी काहीतरी बदलायला तयार आहे? बाहेरून सगळं सांभाळलेलं, पण मनाच्या आत एक निर्णय हळूहळू आकार घेतोय. असा निर्णय जो अजून शब्दात आला नाही, पण आयुष्याची दिशा बदलू शकतो. हाच तो क्षण आहे, जिथे बहुतांश लोक थांबतात आणि काहीच लोक पुढे जातात. धनुराशीचं खरं सामर्थ्य इथेच लपलेलं असतं. ती गोंधळ घालत नाही, आवाज करत नाही, पण जेव्हा वेळ येतो तेव्हा एक शांत निर्णय सगळं चित्र बदलतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे जे सांगितले जाणार आहे ते फक्त राशीबद्दल नाही, ते तुमच्याच आत सुरू असलेल्या बदलाबद्दल आहे. धनुराशी शांत संयमामागे लपलेला तो क्षण एक निर्णय जो संपूर्ण नशिबाची दिशा बदलतो. धनुराशी बाहेरून पाहिल्यास शांत, समजूतदार आणि परिस्थिती स्वीकारणारी वाटते. अनेकांना असं वाटतं की हे लोक सगळं सहज सहन करतात, काहीही मनाला लावून घेत नाहीत. पण वास्तव वेगळं असतं. धनुराशी प्रत्येक प्रसंग मनात खोलवर साठवत जाते. बोलून मोकळं होण्यापेक्षा ती स्वतःशी संवाद साधते. संयम ही तिची ताकद असते. पण हाच संयम एक दिवस निर्णायक वळण घेण्याचं कारण बनतो. धनुराशीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जिथे सततच्या अडचणी, थांबलेली प्रगती, नात्यांमधील गैरसमज आणि स्वतःवरचं वाढतं ओझं हे सगळं एकत्र येतं. त्या क्षणी धनुराशी फार आवाज करत नाही, कुणावर दोष टाकत नाही. ती फक्त निरीक्षण करत राहते. प्रत्येक शब्द, प्रत्येक वागणूक, प्रत्येक अनुभव तिच्या मनात खोलवर कोरला जातो. हळूहळू तिच्या आत एक स्पष्टता तयार होते. हा क्षण अचानक येत नाही, पण आला की तो पूर्ण आयुष्याची दिशा बदलतो. धनुराशी एक निर्णय घेते आणि तो निर्णय भावनेवर नाही तर अनुभवावर आधारलेला असतो. हा निर्णय नात्यांपासून दूर जाण्याचा असू शकतो, स्वतःसाठी उभं राहण्याचा असू शकतो किंवा जुन्या सवयी, जुने बंधन तोडण्याचा असू शकतो. एकदा हा निर्णय झाला की धनुराशी मागे वळून पाहत नाही. या निर्णायक क्षणानंतर धनुराशीचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होते. अडलेली कामं पुढे सरकतात, नवीन संधी समोर येतात आणि आत्मविश्वास पुन्हा जागा होतो. ज्या लोकांनी कधी तिच्या शांततेचा गैरफायदा घेतला होता, त्यांना तिच्या बदललेल्या रूपाची जाणीव होते. पण तोपर्यंत धनुराशी स्वतःच्या मार्गावर निघालेली असते. धनुराशीचा हा प्रवास इतरांसाठी धडा असतो. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नसतो आणि संयम म्हणजे भीती नाही. योग्य वेळ येईपर्यंत थांबणं आणि मग ठाम निर्णय घेणं हीच धनुराशीची खरी ओळख आहे. एक निर्णय, एक क्षण आणि संपूर्ण नशिबाची दिशा बदलते. ही धनुराशीची खरी ताकद आहे. धनुराशीच्या आयुष्यात निर्णय घेतल्यानंतरचा प्रवास तितकाच खोल आणि अर्थपूर्ण असतो. एकदा मनाशी ठरवल्यानंतर ही राशी कोणालाही स्पष्टीकरण देत नाही. कारण तिला आता स्वतःची किंमत कळलेली असते. जिथे स्वतःला सतत सिद्ध करावं लागत होतं, तिथून ती शांतपणे बाहेर पडते. हा बाहेर पडण्याचा क्षण कुणाला जाणवत नाही, पण त्याचे परिणाम दूरवर उमटतात. निर्णयानंतर धनुराशीची ऊर्जा बदलते. आधी ज्या गोष्टींसाठी ती धडपड करत होती, त्या आता तिच्याकडे आपोआप यायला लागतात. कारण मनातली गोंधळाची अवस्था संपलेली असते. स्पष्ट विचार, ठाम भूमिका आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती यामुळे तिच्या कर्मांचा वेग वाढतो. नशिबाला चालना मिळते, पण ते नशीब प्रयत्नांची साथ देत असतं. या टप्प्यावर धनुराशी काही लोकांना गमावते, पण त्या बदल्यात स्वतःला शोधते. जुन्या सवयी, चुकीच्या अपेक्षा आणि नात्यांमधील ओढ तुटते. हा बदल वेदनादायक असतो, पण आवश्यकही असतो. कारण याच टप्प्यावर धनुराशी स्वतःच्या मर्यादा ओळखते आणि त्या ओलांडायला शिकते. कामाच्या क्षेत्रात धनुराशी अधिक स्वावलंबी बनते. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याऐवजी ती स्वतःचा मार्ग स्वतः तयार करते. जे निर्णय आधी भीतीपोटी पुढे ढकलले होते, ते आता निर्भयपणे घेतले जातात. अपयशाची भीती कमी होते, कारण आतून एक समज निर्माण झालेली असते. प्रयत्न थांबवले तरच खरं नुकसान होतं. या बदलात सगळ्यात मोठा परिणाम धनुराशीच्या अंतर्मनावर होतो.
शांतता आता परिस्थितीमुळे नसून स्वतःच्या स्वीकारामुळे येते. कोण काय म्हणतं याचा भार ती मनावर घेत नाही, कारण स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक राहणं हेच आता तिचं ध्येय असतं. हा प्रवास इतरांना सहज दिसत नाही, पण धनुराशीसाठी तो पुनर्जन्मासारखा असतो. जुन्या आयुष्याचा शेवट आणि नव्या दिशेची सुरुवात, जिथे निर्णय भीतीने नाही तर आत्मविश्वासाने घेतले जातात, इथेच धनुराशीचं नशीब खऱ्या अर्थाने आकार घेऊ लागतं. या नव्या दिशेत चालताना धनुराशीला स्वतःची एक वेगळी ओळख मिळू लागते. आधी जिथे ती स्वतःला इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकून ठेवत होती, तिथे आता ती स्वतःच्या विचारांना महत्त्व देते. तिला कळून चुकतं की प्रत्येकाशी जुळून घेणं म्हणजे स्वतःला गमावणं असतं. म्हणूनच ती निवडक लोकांशीच संवाद ठेवते. उगाचच आपली ऊर्जा खर्च करत नाही. या टप्प्यावर धनुराशीच्या आयुष्यात काही अनपेक्षित संधी निर्माण होतात. त्या संधी मोठ्या गाजावाजाने येत नाहीत, पण योग्य वेळी समोर उभ्या राहतात. ज्या गोष्टी कधी अशक्य वाटत होत्या, त्या आता साध्य होण्यासारख्या वाटू लागतात. कारण आतून एक वेगळीच तयारी झालेली असते. मन, विचार आणि कृती एकाच दिशेने चालू लागतात. धनुराशीचा स्वभाव मुळातच तत्वनिष्ठ असतो, पण या बदलांनंतर ती तत्वांमध्ये अडकून राहत नाही, तर वास्तव स्वीकारायला शिकते. योग्य तेथे लवचिकता आणि योग्य वेळी ठामपणा हा समतोल तिच्या व्यक्तिमत्वात तयार होतो. त्यामुळे लोक तिचा आदर करू लागतात, कारण ती जे बोलते तेच जगते. या प्रवासात धनुराशी एक महत्त्वाची गोष्ट शिकते. सर्व प्रश्नांची उत्तरं बाहेर नसतात. अनेक वेळा उत्तर स्वतःच्या शांततेत लपलेली असतात. म्हणूनच ती एकांत स्वीकारते. पण एकटेपणाला घाबरत नाही. उलट त्या एकांतातूनच तिला पुढचा मार्ग स्पष्ट दिसतो. काळ जसजसा पुढे जातो, तसतशी धनुराशी स्वतःच्या आयुष्याची सूत्रधार बनते. परिस्थितीवर दोष न देता ती अनुभवांना शिक्षक मानते. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून पुढे जाणं हीच तिची नवी पद्धत बनते. त्यामुळे अडचणी येतात, पण त्या मोडून टाकणाऱ्या नसून घडवणाऱ्या ठरतात. हा संपूर्ण प्रवास धनुराशीला आतून मजबूत बनवतो. बाहेरून शांत दिसणारी ही राशी आतून किती ठाम आणि जागरूक आहे, हे फार कमी लोकांना कळतं. पण ज्यांना कळतं त्यांना हे नक्की जाणवतं की धनुराशीचा एक निर्णय फक्त तिचं आयुष्य बदलत नाही, तर तिच्या आसपासचं संपूर्ण वातावरणही नव्याने आकार देतो. या बदललेल्या अवस्थेत धनुराशीचा दृष्टिकोन अधिक व्यापक होत जातो. आधी ज्या गोष्टी फक्त वैयक्तिक पातळीवर महत्त्वाच्या वाटत होत्या, त्या आता मोठ्या चित्राचा भाग वाटू लागतात. स्वतःपुरताच विचार न करता ती आयुष्याचा अर्थ, उद्देश आणि पुढचा टप्पा यांचा खोल विचार करू लागते. त्यामुळे तिच्या निर्णयांमध्ये परिपक्वता दिसून येते. या काळात धनुराशीला काही वेळा एकाकीपणाची जाणीव होते, पण ती नकारात्मक नसते. हे एकाकीपण तिला आतून समृद्ध करतं. स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करण्याची सवय लागते. कुणाच्या मान्यतेची गरज न वाटता स्वतःचा आधार बनण्याची ताकद तयार होते. हीच ताकद पुढे तिच्या आयुष्याला स्थैर्य देते. धनुराशीचा आत्मसन्मान या टप्प्यावर अधिक स्पष्टपणे व्यक्त होतो. जिथे पूर्वी ती गोष्ट दुर्लक्ष करून पुढे जात होती, तिथे आता ती मर्यादा आखते. या मर्यादा कुणाला दुखवण्यासाठी नसतात, तर स्वतःला जपण्यासाठी असतात. त्यामुळे तिच्या आयुष्यातील गोंधळ कमी होतो आणि स्पष्टता वाढते. हळूहळू धनुराशीच्या आयुष्यात एक वेगळाच संतुलन निर्माण होतं. भावनिक आणि व्यावहारिक बाजू एकमेकांशी संघर्ष न करता साथ देऊ लागतात. त्यामुळे निर्णय घेताना पश्चाताप राहत नाही. जे घडतंय ते योग्यच आहे, ही भावना मनात ठामपणे रुजते. या अवस्थेत धनुराशीचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होतं. ती मोठ्याने बोलत नाही, पण तिची उपस्थिती जाणवते. लोक तिच्याकडे सल्ल्यासाठी पाहू लागतात, कारण तिच्या शब्दांमध्ये अनुभवाची खोली असते. स्वतःच्या संघर्षातून शिकलेली ही शहाणपणाची ताकद तिला वेगळी ओळख देते. शेवटी धनुराशीला हे उमगतं की आयुष्यातील बदल एखाद्या दिवसात होत नाहीत, पण योग्य क्षणी घेतलेला एक ठाम निर्णय सगळ्या प्रवासाला दिशा देतो. आणि एकदा ही दिशा सापडली की मागे वळून पाहण्याची गरज राहत नाही. तेव्हाच धनुराशी खऱ्या अर्थाने स्वतःच्या नशिबाची निर्मिती करू लागते.
या टप्प्यानंतर धनुराशीच्या आयुष्यात एक सूक्ष्म पण खोल बदल घडतो. ती आता फक्त परिस्थितीला प्रतिसाद देणारी राहत नाही, तर परिस्थिती घडवण्याची क्षमता स्वतःमध्ये पाहू लागते. आधी जे घडेल ते स्वीकारण्याची सवय होती. आता मात्र काय घडायला हवं याची जाणीव स्पष्ट होते. ही जाणीव तिला आतून अधिक जागरूक बनवते. धनुराशीचा स्वभाव मोकळा असला तरी या अवस्थेत ती शब्दांपेक्षा कृतीवर अधिक भर देते. बोलणं कमी होतं, पण पावलं ठाम पडू लागतात. इतरांना न सांगता ती स्वतःसाठी काही निर्णय अंमलात आणते. यामध्ये स्वतःचं आयुष्य नव्याने मांडणं, वेळेची शिस्त लावणं आणि भविष्यासाठी ठोस पाया घालणं यांचा समावेश असतो. या काळात धनुराशीला भूतकाळाकडे पाहण्याची गरज वाटत नाही. आठवणी असतात, पण त्या ओझं बनत नाहीत. उलट त्या अनुभव म्हणून स्वीकारल्या जातात. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून पुढे जाण्याची सवय तिला मानसिकदृष्ट्या अधिक हलकी बनवते. त्यामुळे मनावरचा ताण हळूहळू कमी होतो. आर्थिक, भावनिक किंवा वैयक्तिक कोणत्याही बाबतीत धनुराशी आता तडजोड करत नाही, पण संघर्षही करत नाही. ती स्वतःसाठी योग्य ते निवडते आणि शांतपणे पुढे सरकते. हा शांतपणा बाहेरून साधा वाटतो, पण आतून तो प्रचंड स्थिरतेतून आलेला असतो. या अवस्थेत धनुराशीचं नशीब हळूहळू तिच्या बाजूने वळू लागतं. अचानक मोठे चमत्कार होत नाहीत, पण छोटे बदल सातत्याने घडू लागतात. हे छोटे बदलच पुढे मोठ्या यशाची पायरी ठरतात. कारण आता तिचं मन आणि मार्ग एकमेकांशी विसंगत राहत नाहीत. अखेर धनुराशीला हे उमगतं की आयुष्य म्हणजे सतत धावणं नाही, तर योग्य वेळी थांबणं, विचार करणं आणि मग ठामपणे पुढे जाणं. हा समज आल्यावर तिच्या आयुष्यातील गोंधळ आपोआप संपतो. तेव्हाच तिचा प्रवास फक्त नशिबावर नाही, तर स्वतःच्या जाणीव आणि निर्णयांवर आधारलेला बनतो. या प्रवासाच्या पुढील टप्प्यावर धनुराशीच्या विचारांना अधिक स्थिर आकार मिळतो. आधी जी अस्वस्थता मनात घर करून होती, ती आता प्रश्न बनत नाही, तर उत्तरांमध्ये रूपांतरित होते. ती स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या गरजेतून बाहेर येते आणि स्वतःच्या अस्तित्वावर विश्वास ठेवू लागते. हा विश्वास कुणी दिलेला नसतो, तर स्वतःच्या अनुभवातून कमावलेला असतो. धनुराशीला आता हे स्पष्टपणे जाणवतं की प्रत्येक गोष्टीत गुंतून राहणं आवश्यक नाही. काही गोष्टी सोडून देणं हेही पुढे जाण्याचं लक्षण असतं. त्यामुळे ती निवड करू लागते. काय ठेवायचं आणि काय मागे सोडायचं ही निवड भावनिक नसून सजग असते. म्हणून तिच्या आयुष्यातील गोंधळ कमी होत जातो. या टप्प्यावर धनुराशीची संवेदनशीलता वेगळ्या पातळीवर जाते. ती भावना दडपून ठेवत नाही, पण त्यांना आयुष्य चालूही देत नाही. भावना आणि बुद्धी यांचा समतोल साधण्याची कला ती शिकते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ती पूर्णपणे कोलमडत नाही, ना पूर्णपणे तटस्थ राहत नाही. हा मधला मार्ग तिला अंतर्मनाशी जोडून ठेवतो. हळूहळू धनुराशी स्वतःसाठी एक शांत पण ठाम जीवनशैली स्वीकारते. गोंगाट, दिखावा किंवा सततची धावपळ यापासून ती दूर राहते. साधेपणातच समाधान शोधण्याची वृत्ती विकसित होते. यातूनच तिला खरी शांती मिळते, जी बाहेरच्या यशाने नाही तर आतल्या समाधानाने निर्माण होते. या अवस्थेत धनुराशीच्या निर्णयांचा प्रभाव दीर्घकालीन ठरतो. ते तात्काळ परिणाम देत नाहीत, पण खोलवर बदल घडवतात. भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी या निर्णयांमुळे आधीच झालेली असते. त्यामुळे संकट आलं तरी ती घाबरत नाही, कारण तिचा पाया मजबूत झालेला असतो. अखेरीस धनुराशीला हे उमगतं की नशीब म्हणजे काही वेगळं नसून स्वतःच्या विचारांची आणि कृतींची दिशा असते. जेव्हा विचार स्पष्ट होतात आणि कृती ठाम होते, तेव्हा नशीब आपोआप बदलू लागतं आणि तेव्हाच धनुराशीचा प्रवास केवळ परिस्थितीवर अवलंबून न राहता स्वतःच्या जागरूकतेने चालणारा बनतो. जर या शब्दांमध्ये तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसत असेल, तर हा संदेश फक्त वाचून थांबू नका. मनात कुठेतरी दडलेला तो क्षण तुम्हालाही जाणवत असेल, जिथे निर्णय घ्यायचा आहे, पण अजून पाऊल उचललेलं नाही, असा वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. स्वतःला समजून घेण्यासाठी आणि योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी
आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. या प्रवासात एकटे राहण्याची गरज नाही. जे काही तुम्ही अनुभव आहात, ते अनेकांनी अनुभवलं आहे आणि त्या अनुभवातूनच पुढचा मार्ग सापडतो. त्यामुळे विचार मनातच अडकून ठेवू नका. या बदलाची सुरुवात आजच करा. स्वतःसाठी वेळ काढा, मन शांत करा आणि पुढचं पाऊल ठरवा. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर अशाच अर्थपूर्ण आणि खोल जाणाऱ्या संदेशांसाठी या प्रवासात आमच्यासोबत राहा. तुमचं नशीब, तुमचे निर्णय आणि तुमचा मार्ग हे सगळं तुमच्याच हातात आहे. योग्य क्षण ओळखा आणि स्वतःच्या आयुष्याला नवी दिशा देण्याची तयारी ठेवा. श्री स्वामी समर्थ.